नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. CTT 2026 जी फेब्रुवारीला जी एक्झाम झाली होती त्याचा जो रिझल्ट आहे तो खूप जास्त वेळाने आज फायनली डिक्लेअर झालेला आहे आणि तो निकाल पाहायचा कसा किंवा काही जणांना निकाल पाहण्यामध्ये अडचणी येत आहेत, काहींना कोणत्या वेबसाईटवर पाहायचा या गोष्टींबद्दल गोंधळ आहे, त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ असणार आहे. स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत पहा. तुमच्या रोल नंबरचा फक्त इथं वापर करावा लागणार आहे. ज्यावेळी तुम्ही गुगल किंवा गुगल क्रोममधून ज्यावेळी तुम्ही सर्च टॅबवर येता तिथं तुम्हाला फक्त CTET रिझल्ट एवढंसं टाईप करायचं आहे. जरी तुम्ही CTET इतकं जरी टाईप केलं तरी बघा पुढं रिझल्ट वगैरे तुम्हाला खाली दिसू लागेल आणि तुम्ही काय करायचं आहे, CTET रिझल्ट एवढं टाईप करून सर्च बटनवर क्लिक करायचं आहे. सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर पुढची तुमची नवीन तुम्हाला विंडो ओपन होईल बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला CTETचे इथं वेगवेगळ्या वेबसाईट दिसतील. तर सर्वात पहिली जी वेबसाईट आहे इथं आपला तिरंगा असणारे ही जी CTET पहिली जी वेबसाईट येईल, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट CTET इंडिया पहिली जी वेबसाईट आहे त्याच्यावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल आणि या विंडोमध्ये बघा इथं सर्व ऑप्शन आहे. तर इथं आपल्याला काही गरजेचं नाही. लेटेस्ट न्यूज या निळ्या बारमध्ये जी तुम्हाला इथं निळ्या चौकटीमध्ये इथं CTET फेब्रुवारी 2026 रिझल्ट असं लिहिलेलं एक तुम्हाला भाग दिसेल बघा. तर लेटेस्ट न्यूज या इथं आपल्याला इथं वरच्या साईडला CTET फेब्रुवारी 2026 रिझल्टवर फक्त क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला नवीन पेज ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं CTET फेब्रुवारी 2026 रिझल्ट आलेला आहे. पब्लिश डेट दिलेले आहे March 30, 2026 आणि त्याच्याखाली लाल अक्षरामध्ये CTET फेब्रुवारी 2026 रिझल्ट असं लिहिलेलं पाहायला मिळेल. तर फक्त इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि एखादं तुम्हाला एक नवीन इथं CTET nic.in सेज असं काहीतरी ओपन झालं तर तिथं फक्त ओके करा. नंतर तुम्हाला इथं रिझल्ट तुम्हाला पाहण्यासाठी बघा तर नवीन पेज ओपन होईल आणि नवीन पेज ज्यावेळी ओपन होईल त्यावेळी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांचे हे जे पेज आहे याच्यावर तुम्हाला सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट CTET फेब्रुवारी 2026 मार्क स्टेटमेंट म्हणून वर लिहिलेलं आहे आणि खाली तुम्हाला एंटर युअर रोल नंबर म्हणून इथे एक तुम्हाला विंडो दिलेली आहे किंवा एक छोटासा बॉक्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुमचा जो काही CTETचा रोल नंबर आहे एवढाच फक्त तुम्हाला इथं टाईप करायचा आहे. आता एक मी साधारण टाईप करत आहे. तुम्ही तुमचा जो ॲडमिट कार्डवर नंबर आहे तो नंबर फक्त इथं काय करायचा आहे, इथं टाईप करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. ज्यावेळी सबमिट होईल त्यावेळी तुमचा रिझल्ट तुम्हाला इथं पब्लिश झालेला दिसेल. अशा पद्धतीनं एक साधी सिंपल प्रोसेस आहे. ज्यांना रिझल्ट पाहण्यामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी अशा पद्धतीनं प्रोसेस केली तर नक्की तुम्हाला तुमचा रिझल्ट शो होईल. आणि ज्यांना CTET 2026मध्ये खूप जास्त चांगले मार्क्स मिळालेले आहे त्यांना खूप जास्त शुभेच्छा. जे पास झालेले आहेत त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि ज्यांनी अजिबात म्हणजे कुठंतरी 82च्या जवळ गेलेले आहेत किंवा 90च्या जवळ गेलेले आहेत ओपन कॅटेगरीतले आणि 1-2 मार्क्सने राहून गेलेले आहेत त्यांनी जोमाने पुढच्या तयारीला लागायचं आहे. आता TETचे बघा फॉर्म सुटलेले आहेत. 21 जूनला आपले TET होणार आहे. TETचं मार्गदर्शन आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर चालू केलेलं आहे. आज आपण 2014 मराठीचं PYQ ॲनालिसिसचा व्हिडिओ घेतलेला आहे. SSTचे आणि मराठीचे ज्या पद्धतीने आपण CTETला व्हिडिओ बनवलेत त्याच पद्धतीनं सेम व्हिडिओ आणि दर्जेदार कंटेंट PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज अपलोड होतील. तर काय करा, चॅनलशी नक्की कनेक्टेड राहा आणि ज्यांना निकाल पाहण्यामध्ये गोंधळ होत आहे त्यांनी अशा पद्धतीनं स्टेप फॉलो केले तरी तुम्हाला तुमचा निकाल दिसून जाईल. तर ज्यांचं थोडंफार मार्कनं राहिले त्यांनी TETची तयारी करा. नसेल तर बघा जुलैला जर होणार असेल तर लवकरच त्याचं नोटिफिकेशन ह्या आठवड्याभरात आपल्याला समजेल होणार आहे का नाही. नसेल तर डिसेंबरला तर फायनल होईल. तोपर्यंत तुम्हाला TET आणि CTET असे 2 चान्स आहेत. याच्यामध्ये तुमचं नक्की होऊन जाईल. त्यामुळे होप्स अजिबात सोडू नका आणि आशावादी राहा. नक्की तुम्हाला पुढच्या येणाऱ्या TET किंवा CTETमध्ये नक्की तुम्हाला यश मिळेल. चालेल, अजिबात निराश होऊ नका आणि ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत जे पास झालेले आहेत त्यांचं खूप सारं अभिनंदन. चालेल, आणखी ज्यांना बघा SSTसाठी मराठीसाठी आपल्या कंटेंटचा किंवा आपल्या व्हिडिओचा फायदा झालेला आहे त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंटमध्ये तुम्ही मेसेज करू शकता. मी तुमच्या मेसेजची वाट पाहत आहे. चालेल, धन्यवाद.